नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज बघा इथं मला टोपी शिवायची आहे, तर त्या ताईंनी मला इथं टोपी शिवायला सांगितलेली आहे। तर लहान बाळाची टोपी कशी शिवायची आहे ते साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथं मी अंदाजेच हा अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि या अस्तरच्या कपड्याबरोबरच आपल्याला इथं ब्लाउजचा कपडाही बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आहे आणि हा कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर आता अंदाजे टोपी शिवायचं म्हणल्यानंतर तुम्हाला काही समजणार नाही, तर इथे टोपीची माप घेऊन दाखवणार आहे। तर बघा मी काय त्या बाळाला बघितलेलं नाही, पण 1 महिन्याच्या बाळासाठी म्हणून मी इथं असं टोपी शिवत आहे। तर या कपड्याची रुंदी घ्यायची आहे 7.5 इंच आणि लांबीला कपडा घ्यायचा आहे बघा 6.5 इंच असं म्हणल्यावर 13 इंचाचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे। तर इथं बघा सेंटर मधून मी इथं कपडा मुडपून घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला घडी टाकायची आहे। तर एक साइडची बंद बाजू असते, तर इथं कपडा बघा या कपड्याला जोड देऊन घेतलेले आहे। तर एका साइडला बंद बाजू असते आणि वरच्या साइडची जी आहे ती खुली बाजू आहे, वरची खालची आणि एका साइडची खुली बाजू आहेत आणि एका साइडला बंद बाजू आहे। तर आता कशा पद्धतीने टोपी शिवायची आहे ते काळजीपूर्वक बघा। जिथून मी शिवायला सुरुवात केलेली आहे तिथं बंद बाजू आहे आणि बंद बाजूकडून आपल्याला इकडे शिवत यायचं आहे। तर आता इथं पर्यंत शिवत इकडे कडेला शिवत आल्यानंतर इथं काय करायचं आहे बघा। टोपी शिवताना बऱ्याच बायका इथं चुकत असतात। तर बघा इथं काय करायचं आहे, वरचा एक पदर घ्यायचा आहे आणि अस्तरचा एक पदर घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूचे जे 2 पदर आहेत अस्तरचा आणि एक ब्लाउजचा ते थोडे साइडला सरकवून घ्यायचं आहे आणि कडला इथं शिवून घ्यायचं आहे। तर आपली चूक इथंच होत असते। तर इथं व्यवस्थित जर टोपी शिवायला आली नाही तर पुन्हा बाळाला टोपी घातल्यानंतर वरी थोडीशी बघा असं टोपीच्या सेंटरला बघा इथं बाळाच्या डोक्यावर थोडीशी असं दुमडल्यासारखी दिसते। तर तसं करायचं नाही आपल्याला। वरचा आणि खालचा एक पदर शिवून झाल्याच्या नंतर मधले 2 पदर आतल्या बाजूला सरकवून इथं आता एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे। तर टोपी शिवत असताना या पद्धतीने टोपी शिवायची आहे बघा। तर तुम्हाला जर टोपी शिवायला येत नसेल तर तुम्ही बिंदास्त कपडा कट करून या पद्धतीने टोपी शिवा, तुमची टोपी कुठेही चुकणार नाही। तर बघा खालचा आणि वरचा हे 2च कापड इथं शिवून घ्यायचे आहेत। आतल्या बाजूचे जे 2 पदर आहेत ते सरकवून आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे। तर ही टोपी बघा शिवल्यानंतर याला कुठेच धागा दोरा दिसणार नाही, याची शिलाई पूर्णपणे आतल्या बाजूला जाणार आहे, बाहेर कसलाच धागा दोरा दिसणार नाही। तर बघा इथं कडलावी आल्यानंतर सुई खाली ठेवायची आहे आणि तसंच सरळ मध्ये शिवून घ्यायचं आहे। तर शिवत असताना काळजीपूर्वक बघा, तुम्हाला सारखंच मी सांगत असते, कारण की ही टोपी शिवायला अवघड वाटते पण शिवण्यासाठी एकदम सोपी आहे। आता इथपर्यंत शिवत आल्याच्या नंतर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, इकडे कडेला थोडासा कपडा सोडायचा आहे आणि इथं दोरा कट करून घ्यायचा आहे, कारण की टोपी पलटी करण्यासाठी इथं थोडासा आपल्याला 2 ते 2.5 इंच जागा खुला सोडायचा आहे बघा। आता डायरेक्ट कडलाच इथं सरळ मध्येच आपल्याला शिवून घ्यायचं आहे। 1-2-2.5 इंच अंतर इथं मी टोपी पलटी करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता बघा चक्कडेकून शिवत असताना एकदम सरळ मध्ये शिवायचं आहे। जिथं आपण 2 पदर सोडलेले होते तर ते 2 पदर इथं येणार आहेत। तर आता या पद्धतीने इथं एकदम सरळ मध्ये टोपी शिवून घ्यायची आहे बघा। आतल्या बाजूचे जे 2 पदर सोडलेले होते तर ते 2 पदर इथं आलेले आहेत बघा। तर या पद्धतीने टोपी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर अशा पद्धतीने इथं टोपी शिवून झाल्यावर या टोपीला इथं पलटी करून घ्यायची आहे बघा। या टोपीला पलटी करून घ्यायची आहे। तर टोपी पलटी केल्यानंतर इथं आपल्याला कुठेच धागा दोरा दिसणार नाही। ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथं किती छान टोपी शिवून आपली इथं झालेली आहे। तर टोपीचे जे कान कोपरे आहेत ते आतमध्ये गेलेला कपडा व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि टोपीला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला जी खुली जागा होती तर तिथली तेवढी जागा आपल्याला शिवून घ्यायची आहे। तर बघा पुन्हा तुम्हाला या टोपीला उलट करून दाखवणार आहे की या टोपीचे कुठेच म्हणजे कुठे तुम्हाला एकही धागा दोरा दिसणार नाही। तर या कपड्याला आता आतल्या बाजूला थोडा कपडा खालचा आणि वरचा थोडा मोडपायचा आहे आणि इथं शिवून घ्यायचं आहे। तर बघा कोणालाही जमेल अशी ही साधी आणि सोपी टोपी आहे। तुम्हाला जर मोठी टोपी शिवायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला कपडा थोडासा जास्त घ्यायचा आहे। एक 6 ते 7 महिन्याच्या बाळासाठी जर तुम्ही एक इतीने जर असं दोन्ही साइडला असं इत कपडा घेऊन जर शिवला तर ती टोपी बरोबर येऊ शकते।
तर बघा इथं लहान बाळासाठी टोपी शिवून इथं तयार झालेली आहे। तर या टोपीला आपल्याला बंद लावायचे आहेत आणि इथं मानेच्या खालच्या साईडला प्लेट चुन्या टाकून शिवून घ्यायचं आहे। तर हीच जर टोपी मोठी होत असेल तर आपल्याला आतल्या बाजूला धरायचं असतं। तर बघा किती फिनिशिंग सहित ही टोपी शिवून छान तयार झालेली आहे। तर तुम्हाला या टोपीला कुठेच धागे दोरे दिसत नाहीत। तर बघा किती छान टोपी शिवून तयार झालेली आहे। आता ही जर टोपी थोडीशी मोठी वाटत असेल तर इथं थोडं आपल्याला या ठिकाणी धरायचं आहे। एक 5 नंबरची टीप टाकून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने टोपी जर मोठी झाली तर त्या टोपीला इथं बारीक करायचं आहे आणि जर टोपी बारीक झाली तर ही जे आतमध्ये धरलेलं आहे तर तिथं उसवून ते टोपी तिथं मोठी करून घ्यायची आहे। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला ह्या टोपीला बंद बांधण्यासाठी हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर इथं आता बंद शिवून घ्यायचे आहे। तर हे अस्तरच्या कपड्याचीच मी बंद शिवून घेत आहे। बाळ लहान आहे म्हणल्यावर टोपी लहान शिवावं की मोठी शिवावं हा प्रश्न पडत असतो, पण टोपी जर मोठी झाली तर इथं आपल्याला छोटी करता येते आणि छोटी झालेली टोपी ही मोठी करता येते। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथं आता आपल्याला टोपी बांधण्यासाठी बंद शिवून घ्यायचे आहे। तर दोन्हीही बंद अस्तरच्या कपड्याचे शिवून घ्यायचे आहेत। तर या अगोदरही मी गोल टोपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर गोल टोपीचेही व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे। तर इथं बंद शिवून आपले तयार करायचे आहेत। बघा असे नाजूक बंद शिवायचे आहेत, कारण की बाळ हे लहान आहे म्हणून बंद हे आपल्याला थोडेसे नाजूक शिवायचे आहेत। तर दोन्हीही बंद इथं शिवून तयार झालेले आहेत। तर आता बघा टोपी बांधल्यानंतर खालच्या साईडला जर ते धागे दोरे त्या बंदाचे निघत असतील तर ते जर बाळानं तोंडात घातलं तर ते धागे दोरे तोंडात जाऊ शकतात। तर त्यासाठी इथं आपल्याला एक लटकन शिवून घ्यायचं आहे खालच्या साईडला बघा। तर दोन्हीही बंदाला इथं मी खाली एक लटकन शिवून घेत आहे, म्हणजे असं लटकन केल्याने खालच्या साईडचे धागे दोरे हे निघणार नाहीत आणि त्या जर बाळानं ते बंद जर तोंडात ही जर घातलं कधी चुकून तर त्याच्या तोंडामध्ये धागे दोरे जाणार नाहीत। तर या पद्धतीने इथं हे छोटंसं लटकन शिवून तयार झालेलं आहे। तर तुम्हालाही याच पद्धतीने लटकन शिवून घ्यायचं आहे बघा टोपी शिवून झाल्याच्या नंतर। तर दोन्हीही बंदाला असे लटकन शिवून तयार करायचे आहेत। दोन्हीही बंदाला छोटे छोटे लटकन इथं शिवून तयार झालेले आहेत बघा। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथं बंद लावून घ्यायचे आहेत टोपीला। तर वरून 4.5 किंवा 5 इंच अंतरापर्यंत आपल्याला हे बंद लावून घ्यायचे आहेत। तर मी 4.25 इंच अंतरावर दोन्हीही साईडला बंद शिवून घेणार आहे। तर इथं एक बंद शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथं धागा हा कट करून घ्यायचा नाही। या बंदाला शिवून झाल्यावर टोपीला तसंच सरळ मध्ये इकडं येऊ द्यायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर आता या टोपीच्या सेंटरच्या थोडंसं साईडला आल्यावर बघा सेंटरमध्ये प्लेट शिवून घ्यायच्या आहेत, म्हणजे चुन्या टाकायच्या आहेत। त्या चुन्या टाकल्याने बाळाची टोपी मानेत ही व्यवस्थित बसते, कारण की बाळाची मान ही लहान असते म्हणून इथं आपल्याला मानेच्या खालच्या साईडला बघा या चुन्या शिवून घ्यायच्या असतात, म्हणजे हा कपडा थोडासा तिथं कमी करायचा असतो। तर बघा इथं मी 4 चुन्या टाकलेल्या आहेत। तर आता दुसऱ्या साईडलाही बरोबर दोन्ही साईडला बरोबर अंतरावरच आपल्याला हे बंद शिवून घ्यायचे आहेत। तर इथं हे बंद शिवून झालेले आहेत आणि मानेच्या खालच्या साईडलाही चुन्या टाकून झालेले आहेत। तर मैत्रिणींनो साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं लहान बाळाची टोपी शिवून दाखवलेली आहे। मैत्रिणींनो किती छान टोपी इथं शिवून तयार झालेली आहे। तर टोपी कटिंग आणि स्टिचिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर आता आतल्या बाजूने बघा टोपी किती छान शिवून तयार झालेली आहे। तर या टोपीचा धागा दोरा कुठेच दिसत नाही। तर ही टोपी थोडीशी मोठी वाटत आहे म्हणून मी इथं आणखीन एक टीप टाकून घेतलेली आहे। तर टोपी मोठी झालेली छोटी या पद्धतीने करायची आहे आणि पुन्हा छोटी झालेली टोपी जर मोठी करायची असेल तर आतमध्ये टाकलेली शिलाई ही उकलून घ्यायची आहे। तर या टोपीला इथं आता एक गोंडा लावायचा आहे बघा। ही साधी टोपी शिवून झाल्यावर या टोपीला आमच्या इकडे 1-2 गोंडे लावतच असतात। तर इथं मी एकच गोंडा वरच्या साईडला शिवून घेणार आहे। गोंडा म्हणजे एक कपडा असं बघा त्रिकोण करायचा आहे आणि त्याला इथं शिवून घ्यायचं आहे। तर न गोंडा लावलेली टोपी मामाने बघू नये असं आमच्या इकडे म्हणतात। टोपीला गोंडा न लावलेली ही टोपी मामाने बघू नये असं कोणत्या कोणत्या ताईच्या गावात म्हणतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आमच्या इथे तर असं टोपीला गोंडा लावून ही टोपी तयार करून आम्ही देतो।
तर गोल जर टोपी शिवलं तर त्या टोपीला गोंडा लावत नाही, तर अशी साधी टोपी शिवल्यानंतर अशी आम्ही गोंडा शिवून देतोच बघा। एक किंवा दोन, कोण कोण 3-4 गोंडे असं लावतात, तर ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार, तरी तर मी एकच गोंडा लावलेला आहे। कोणत्या कोणत्या ताईच्या गावामध्ये अशी पद्धत आहे ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हालाही माहित होईल की तुमच्या गावामध्ये कशी पद्धत आहे। ही टोपी खालच्या साईडला मानेमध्ये जर मोठी होत असेल तर तिथं आपल्याला आणि 1-2 चुन्या टाकून शिवून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही टोपी शिवून दाखवलेली आहे। आणि आमच्या इकडे तर टोपीला गोंडा लावल्याशिवाय आम्ही टोपी शिवून देत नाही। तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या लहान बाळाची टोपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा किती छान टोपी इथं शिवून तयार झालेली आहे। तर इथं लहान बाळ काय नाही, इथं या डब्याला घालून दाखवते। तर बघा कशी दिसत आहे ही टोपी घातल्यानंतर। बघा या पद्धतीने ही टोपी दिसणार आहे। तर बाळाचं डोकं यापेक्षा थोडंसं मोठं असू शकतं। तर अशा पद्धतीने इथं आपली टोपी शिवून तयार झालेली आहे। आणि या टोपीचा गोंडाही किती छान दिसत आहे बघा वरचा। तर त्या ठिकाणी जर आणखीन एक गोंडा लावायचा असेल तर तुम्ही आणखीन एक दुसऱ्या कलरचा गोंडा लावू शकता। मैत्रिणींनो, मनापासून टोपी आवडली असेल तर टोपीला एक लाईक नक्कीच करा।